मराठी भाषेवरून भैयाजी जोशी यांच्या विधानानंतर जो काही गदारोळ सुरू झालाय त्यात अनेक राजकीय पक्ष आपली भूमिका ठेवताना पाहायला मिळत आहे. मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी बोलताना असं म्हणालेत की राज ठाकरे यांच्या अवलादी कुठे कोणत्या शाळेमध्ये होत्या. त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत. काका, मराठी भाषेच्या संदर्भात एकूण भैयाजी जोशी जे काही त्यांचं वक्तव्य होतं त्यावरून पहिल्यांदा तुम्हाला काय वाटतं? त्यांनी जे केलं होतं ते कुठल्या परिस्थितीमध्ये केलं होतं आणि त्यानंतर राज ठाकरे यांची भूमिका काय होती? भैयाजी जोशींसारख्या एका वरिष्ठ संघाच्या पदाधिकाऱ्यावर बोलणं इतका मी मोठा नाही. राजसाहेबांनी त्यांच्या फेसबुकवरून त्यांचं मत मांडलेलं आहे. पण मला वाटतं की जे सदावर्ती आहेत त्यांनी ज्या शब्दात मान्य राजसाहेबांवर टीका केली ही काही योग्य नाही. तुमच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकतात हा शब्द प्रयोग म्हणजे दुसऱ्याच्या अवलादी तुमची काय मुलं काय? मला तर हे म्हणणं आहे की सदावर्ते साहेब, तुम्हाला जर अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण नसलं असतं याचं मी तुम्हाला चांगलं उत्तर दिलं असतं. पण आपल्याला अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण आहे म्हणून इतरांच्या मुलांना अवलादी म्हणणं हे काय, मला तर नेहमी असं संशय राहून वाटतो की गुणवंत सदावर्ते यांच्या मेंदूमध्ये पाण्याची पातळी कमी झाली काय? ते असं कसं बोलतात? हा स्वतःला वकील समजतो. यांनी बीडमध्ये झालेल्या अमानुष हत्येच्या प्रमुख आरोपीला साहेब हे शब्द म्हटले. साहेब. माझं तर महाराष्ट्राच्या बार काउन्सिलला विनंती की याची सनद रद्द करा. प्रमुख आरोपी आहे तो. अमानुष हत्या केली एका तरुणाची आणि त्याला तुम्ही साहेब म्हणता? ही ह्याची मानसिकता, हिची मानसिक पातळी. आणि तो राज ठाकरेंच्या अवलादीवर चर्चा करतो. पण ते बोलत असताना अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीविषयी सुद्धा कार्टुनिस्ट यांची संपत्ती त्यावर देखील तुम्ही जाणार. कुणाचं? गुणरत्न सदावर्ते विचारतो. त्याचं उत्तर तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे. उद्धव ठाकरे का गप्प आहेत? बाळासाहेबांच्या संपत्तीविषयी तर तेच बोलू शकतात ना, कारण बाकीच्या भावाला आता काही लागू दिलं नाही. त्यांनी ते सगळे बाळासाहेबांचं त्यांनीच घेतलंय, मग त्यांनीच उत्तर द्यायला पाहिजे. एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक म्हणून म्हणताल तर बाळासाहेबांची कमाई जी दिसते त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. लक्षावधी हिंदू ही त्यांची कमाई आहे. पण काय वाटतं की यासोबतच दुसरं एक विधान येत आहे ते म्हणजे अनिल परब यांचं, की त्यांचा सुद्धा जो काही छळ झाला तो अगदी संभाजी महाराजांसारखाच झाला असं त्यांनी विधान केलं होतं. नाही, कशाबद्दल छळ झाला त्यांचा? पक्ष सोडण्यासाठी. आणि मला तर म्हणजे आता हसाव कराडा उकळलं ना. अनिल परबला कुठं पक्ष असतो का? मालक आहे त्याचा. मालक बदलण्यासाठी छळ झाला हे मी समजू शकतो. पण संभाजी महाराजांसारखा, अरे तुझ्या बोटाचं एक नख जरी उपटलं तर तू पक्ष काय बाप बदलशील? संभाजी महाराजांची कुठं तुलना करायला असतो? अरे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही एवढं स्वस्त केलंय. त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलंय, स्वधर्मासाठी बलिदान दिलंय, आणि तुम्ही पक्षासाठी तुमचं छळ सांगताय. काय का रात्री गांजा उडून सकाळी विधानसभेत येतं का? काय कळायला मार्ग नाही. एकूण आपण बघतोय की अनिल परब असतील किंवा गुणरत्न सदावर्ते असतील यांनी जे काही विधान केले होते त्याचा खरसून समाचार प्रकाश महाजन यांनी घेतल्याचा आपण पाहू शकतो. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.